सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे बंधू 69 जागांवर आघाडीवर आहे, मात्र महायुती 111 जागांवर आणि बहुमताचा आकडा 114। मॅजिक फिगर महायुती 111 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 25 वर्ष हा गड शिवसेनेने राखलेला होता, अखंडित अशी सत्ता शिवसेनेची होती। मुंबई महानगरपालिकेवर सध्या आता निकाल स्पष्ट होत आहे, त्यामुळे कुणाचा खरं तर कोण गड राखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुती 111 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर बहुमताचा आकडा हा 114 आहे। आपण पुन्हा एकदा एक नजर टाकूयात। मुंबई यावेळी शिवसेना 26 जागांवर आहे, तर यावेळी राष्ट्रवादी 3 जागांवर आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मनसे 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईचं हे चित्र आपण पाहतोय। मुंबईवर कोण राज्य करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अटीतटीची लढत झालेली होती। एकीकडे ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेले होते, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजप महायुतीकडून सुद्धा सभा घेण्यात आलेल्या होत्या। घराघरांपर्यंत भाजप सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र या ठिकाणी यानंतर बघा मालेगाव मधली एक ब्रेकिंग बातमी आहे। इस्लाम पार्टीच्या ताहेरा शेख यांचा मोठा विजय झालेला आहे। ताहेरा शेख मालेगाव पालिकेच्या माजी महापौर इस्लाम पार्टीच्या उमेदवार होत्या, त्यांचा मोठा विजय झालेला आहे। मालेगाव प्रभाग 16 मधून ताहेरा रशीद शेख यांचा विजय झालेला आहे। इस्लाम पार्टीच्या त्या उमेदवार आहेत। आपण बघतो इस्लाम पार्टी सुद्धा मालेगाव मध्ये चांगली कामगिरी करताना दिसते, एमआयएम सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसते आणि कुठेतरी काँग्रेस या ठिकाणी मालेगाव मध्ये पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळते। एक मोठी बातमी, इस्लाम पार्टीच्या ताहेरा शेख यांचा मालेगाव मध्ये मोठा विजय झालेला आहे। ताहेरा शेख या मालेगाव पालिकेच्या माजी महापौर आहेत। त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी येते। बातमी आहे नाशकातली। प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार विजय झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्येही भाजप जोरदार मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सत्ता स्थापनेच्या पुढे भाजप मजल मार देईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजय झालेले आहेत। अगदी अगदी संदीप, या सगळ्यामध्ये जर आपण एक मोठी बातमी पाहिली तर जे कल आपल्या हाती येत आहेत त्यानुसार महायुती एकीकडे जर आपण पाहिलं तर बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे। 115 जागी महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासवर आपण पाहतोय। 114 मॅजिक फिगर 115 हा आकडा महायुतीनं गाठलेला आहे। 115 जागांवर महायुतीनं आघाडी घेतल्याचंही आपल्याला पाहायला मिळेल। मुंबई महानगरपालिकेतून ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। 25 वर्ष शिवसेनेनं हा गड राखलेला असतानाच आता महायुतीची आघाडीची वाटचाल सध्या मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळते। अगदी ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून आपण बघतोय की भाजप आणि महायुतीनं या ठिकाणी यश मिळवताना पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं होतं। दादर मधली बातमी येते। काँग्रेसच्या साजिदा खान अब्बू यांची आघाडी पाहायला मिळते। दादर मधून, दादर प्रभाग 184 मधून साजिदा खान आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। यानंतर बघूया पुढली दादरच्या बातमीनंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। कलांमध्ये मुंबईमध्ये महायुतीला बहुमत आले। रुबीना आता ज्याप्रमाणे आपण बोलत होतो 115 जागांवर महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे बंधू 69 जागांवर आघाडीवर आहेत। मागल्या 25 वर्षांच्या ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत या ठिकाणी महायुती कलांमध्ये बहुमताकडे जाताना पाहायला मिळते आहे। तब्बल 115 जागांवर महायुती आघाडीवर आहे। ठाकरे बंधू मात्र 69 जागांवर अडकलेले आहेत, आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। संदीप, आपण या आकडेवारीवर जर एक नजर टाकली तर भाजप 91 जागांवर आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे महायुती मिळून म्हणजे शिवसेना आणि भाजप मिळून 115 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस वंचित 12 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे 69 जागांवर आघाडीवर आहे। दुसरं जर आपण पाहिलं प्रत्येक पक्षाचं, शिवसेना 26 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 60 जागांवर, तर मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे।
अगदी आणि कुठेतरी मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हणत ठाकरे बंधू या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते आणि विरोधकांनीही ठाकरे बंधूंच्याच अस्तित्वाची निवडणूक असल्याचं म्हटलं होतं। अनेक राजकीय धुरीणांनी सुद्धा अशा प्रकारचे कयास बांधलेले होते। मुंबईमध्ये जितेंद्र वळवी विजय झालेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी, वॉर्ड क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी विजय झाले। जितेंद्र वळवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। एक उमेदवार या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय। निकाल येत आहेत, मात्र आपण जी आघाडी बघतोय या आघाडीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुती झेंडा फडकवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि 115 जागांवर महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 91, शिवसेना 26, राष्ट्रवादी 3, ठाकरेंची शिवसेना 60 आणि मनसे 9। अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झाल्याचं कळतंय। मुंबईत सुद्धा संदीप एमआयएमचे 2 उमेदवार विजयी झाले, तर तिकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। 29 महानगरपालिकांचे अचूक आणि वेगवान निकाल तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय। प्रभाग 4 मधून 3 उमेदवार एमआयएमचे विजयी झाल्याचं कळतंय। अहिल्यानगरची ही आकडेवारी आपण पाहतोय। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबई प्रभाग 200 मधून उर्मिला पांचाळ विजयी झालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ विजयी झालेल्या आहेत। ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे पक्ष 60 जागांवर आघाडीवर आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आतापर्यंत जवळपास 5 ते 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। संदीप, अगदी आपण बघतोय आणि एक आता निकाल सुद्धा यायला लागलेले। आपण कल बघतोय, कलांमध्ये महायुतीनं आघाडी घेतलेली पाहायला मिळते। यानंतर बघूया पुढली एक महत्वाची आणि मोठी बातमी, मुंबई प्रभाग 200 मधून उर्मिला पांचाळ विजय झालेल्या आहेत। उर्मिला पांचाळ या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। यानंतर पुण्यामध्ये जाऊयात, प्रशांत जगतापांच्या आईचा पराभव झालेला आहे। एकीकडे प्रशांत जगताप विजय झालेले आहेत, तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांच्या आईचा पराभव झालेला आहे। प्रशांत जगताप महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेले होते। पवारांची राष्ट्रवादीनं अजित पवारांसोबत युती केल्यानं त्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता, मात्र त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला, मात्र त्यांच्या आईचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे। हे खरं सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत जगतापांच्या आईचा पराभव झालाय। हेच प्रशांत जगताप आहेत जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुण्यात येत आहेत, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। उघड नाराजी त्यांनी मीडिया समोर बोलून दाखवलेली होती। त्यांनी सुप्रिया सुळेंची सुद्धा भेट घेतलेली होती। सुप्रिया सुळेंनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यांची नाराजी दूर झाली नाही। त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग ते आता विजयी झाले, मात्र त्यांच्या आईचा पराभव झाला। आपण बघतोय पुण्यामध्ये सुद्धा भाजप मुसंडी मारताना एकीकडे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या आईचा पराभव झालेला आहे। यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी, पुण्यात वॉर्ड क्रमांक 25 मध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। गणेश भोकरे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे प्रचंड आक्रमक झाले। पोलीस आणि भोकरे ठोंबरे पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातली एक मोठी बातमी आपण बघतोय, पुण्यातल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये प्रचंड गोंधळ झालाय। गणेश भोकरे आणि रुपाली ठोंबरे पाटलांमध्ये प्रचंड त्या दोन्ही उमेदवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि बाचाबाची सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सकाळपासूनच जर आपण पाहिलं संदीप, तर अकोल्यात, दुसरीकडे नाशिकमध्ये आणि आता इथं सुद्धा हा राडा झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगावात अपक्ष उमेदवार भारती सोनावणे या विजयी झाल्यात। भारती सोनावणेंकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्यात आलाय। जळगावात अपक्ष उमेदवार भारती सोनावणे विजयी झालेले आहेत। यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी, जळगाव मधली बातमी आहे। अपक्ष उमेदवार भारती सोनवणे या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संभाजीनगराचा एकदा आपण संभाजीनगराच्या आघाडीवर लक्ष देऊयात। भाजप 23 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना 16 जागांवर इथं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र राष्ट्रवादीला अद्याप इथं खातं उघडता आलेलं नाहीये। मात्र संभाजीनगर हेच आहे जिथं पहिल्या दिवसापासून गोंधळ आणि जागा वाटपाच्या 10 बैठका झालेल्या होत्या, तिथंच भाजप आघाडीवर पाहायला मिळत आहे। अगदी संभाजीनगर हे ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक झालेली होती आणि त्या ठिकाणी आता भाजप मोठा भाऊ ठरताना दिसतोय। मोठा भाऊ कोण, यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधली युती फिसकटली होती। यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी, नाशिकमध्ये प्रभाग 7 मध्ये भाजपच्या शिवसेनेला धक्का। भाजपचे 3 उमेदवार, शिवसेनेचा 1 उमेदवार इथं विजयी झालाय। जवळपास नाशिकचे सुद्धा निकाल स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत। नाशिकचे चित्र आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। प्रभाग 7 मध्ये भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का। 3 उमेदवार भाजपचे आणि शिवसेनेचा 1 उमेदवार इथं विजयी झालेला आहे। शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी मोठा विजय संपादित केलेला आहे। आपण बघतोय की या सगळ्या महानगरपालिकांमध्ये नाशिकमध्ये वॉर्ड 7 मध्ये मात्र भाजपला शिंदेंनी धक्का दिलेला आहे। भाजपचे 3 तर शिवसेनेचा
एक उमेदवार विजयी झालेला शिंदेच्या अजय बोरस्तेंचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 7 नाशिक मधले हे